नमस्कार. चंदन गाभा या यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. काल आपण 24 आणि 25 हे 2 श्लोक वाचायला शिकलो, ज्याच्यामध्ये युद्धासाठी निघालेली देवी कशी आहे याचं वर्णन होतं. आता त्याच वर्णनाच्या पुढच्या भागामध्ये तिच्याकडे काय काय शस्त्र आहेत, तिच्याकडे काय काय साधनं आहेत आणि या सर्व साधनामुळे ती कशी तेजस्वी दिसतीये याचं वर्णन आहे. तिच्या रथाचं नाव गेयचक्र आणि तिच्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या शक्तींची नावं, हे सगळं यामध्ये आहे. या शक्तींमध्ये मंत्रिणी, दंडनाथ यासारख्या शक्तींची वर्णन आहेत. आणि तिच्याकडे एक रथ नाहीये, तर अनेक वेगवेगळे रथ आहेत आणि या वेगवेगळ्या रथांची नावं सुद्धा याच्यामध्ये आली आहेत. असे 26वा आणि 27वा असे 2 श्लोक आज आपण वाचायला शिकणार आहोत. तत्पूर्वी ध्यानाचा श्लोक म्हणू आणि वर्गाला सुरुवात करू. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्य मौल्य स्फुरत तारानायक शेखरां स्मितमुखे मापीन वक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकां. 26वा श्लोक असा आहे. चक्रराजरथारूढ सर्वायुध परिष्कृता गेय चक्ररथारूढ मंत्रिणी परिसेविता. 4 भागामध्ये विभागून हा श्लोक आता आपण म्हणूया. चक्रराजरथारूढ, 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 चक्रराजरथारूढ सर्वायुध परिष्कृता, सर्वायुध परिष्कृता, सर्वायुध परिष्कृता, सर्वायुध परिष्कृता, सर्वायुध परिष्कृता, चक्रराजरथारूढ 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 सर्वायुध परिष्कृता, गेय चक्ररथारूढ मंत्रिणी परिसेविता. अशी दुसरी ओळ आहे. तिचा पहिला पाद म्हणूया. गेय चक्ररथारूढ, गेय चक्ररथारूढ, गेय चक्ररथारूढ, गेय चक्ररथारूढ, गेय चक्ररथारूढ मंत्रिणी परिसेविता, मंत्रिणी परिसेविता, मंत्रिणी परिसेविता, मंत्रिणी परिसेविता, मंत्रिणी परिसेविता, गेय चक्ररथारूढ 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 मंत्रिणी परिसेविता. संपूर्ण 26वा श्लोक असा आहे. चक्रराजरथारूढ सर्वायुध परिष्कृता, गेय चक्ररथारूढ मंत्रिणी परिसेविता, चक्रराजरथारूढ सर्वायुध परिष्कृता, गेय चक्ररथारूढ मंत्रिणी परिसेविता, चक्रराजरथारूढ सर्वायुध परिष्कृता, गेय चक्ररथारूढ मंत्रिणी परिसेविता, चक्रराजरथारूढ सर्वायुध परिष्कृता, गेय चक्ररथारूढ मंत्रिणी परिसेविता. आता पुढचा 27वा श्लोक म्हणूया. किरीचक्ररथारूढ दंडनाथा पुरस्कृता, ज्वाला मालिनिका क्षिप्त वह्नी प्राकार मध्यगा. या श्लोकामध्ये ललितांबिकेचं वर्णन करताना ती अग्नीच्या ज्वाळांनी वेढलेल्या ठिकाणी मध्यभागी बसली आहे असं तिचं वर्णन केलंय. हा 27वा श्लोक आता आपण 4 पादामध्ये विभागून म्हणूया. किरीचक्ररथारूढ, किरीचक्ररथारूढ,
किरीचक्ररथारूढ 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 दंडनाथा पुरस्कृता दंडनाथा पुरस्कृता दंडनाथा पुरस्कृता दंडनाथा पुरस्कृता दंडनाथा पुरस्कृता किरीचक्ररथारूढ 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 दंडनाथा पुरस्कृता ज्वालामालिनिका क्षिप्त ज्वालामालिनिका क्षिप्त ज्वालामालिनिका क्षिप्त ज्वालामालिनिका क्षिप्त ज्वालामालिनिका क्षिप्त ज्वालामालिनिका क्षिप्त वह्निप्राकारमध्यगा 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 ज्वालामालिनिका क्षिप्त 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 वह्निप्राकारमध्यगा. आता 27वा श्लोक संपूर्ण म्हणूया. किरीचक्ररथारूढ दंडनाथा पुरस्कृता ज्वालामालिनिका क्षिप्त वह्निप्राकारमध्यगा किरीचक्ररथारूढ दंडनाथा पुरस्कृता ज्वालामालिनिका क्षिप्त वह्निप्राकारमध्यगा किरीचक्ररथारूढ दंडनाथा पुरस्कृता ज्वालामालिनिका क्षिप्त वह्निप्राकारमध्यगा किरीचक्ररथारूढ दंडनाथा पुरस्कृता ज्वालामालिनिका क्षिप्त वह्निप्राकारमध्यगा. आज आपण 26वा आणि 27वा असे 2 श्लोक वाचायला शिकलो. आजचा भाग इथे थांबूया. लवकरच भेटू उद्याच्या भागात पुढच्या 2 श्लोकांसाठी. श्री ललिता महात्रिपुरसुंदर्यै नमः.